पत्रेचा स्ट्राइक एंड वरती फलंदाज या ठिकाणी राज आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती गणेश हा खेळाडू मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. पहिलाच बॉल सुमित पत्रे. पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला निर्धार स्वरूपाचा पाहायला मिळतोय. नक्की जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती अर्थातच आपण पाहायला गेलं तर चेंडू बॅटवरती घेणं फार गरजेचं आहे. कारण लांबवरचा प्रवास करून मुरुड तालुक्यामधून अलिबाग तालुक्यामध्ये दाखल झालाय सुरई संघ. त्या प्रकारचा खेळ सुद्धा होणं अपेक्षित आहे. पहिलाच बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा सुमित पत्रे. हा मोठा फटका. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. तेथे मात्र कॅच होणार का आणि जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. मध्ये संपूर्ण रात्रीमध्ये आपण पाहिलं 4 ओव्हर्समध्ये कधी 60 धावा केल्या कधी 70 धावा केल्या. ॲव्हरेज स्कोर आपण त्या पद्धतीने पाहतोय. तो आजचा दिवस फार वेगळा राहिला कारण या दिवसामध्ये प्रत्येक सामना आपल्याला चुरस पाहायला मिळाली. अतितटीचा पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आता या स्पर्धेमध्ये तब्बल 48 संघ दाखल झालेला आहे. त्यानंतर 10 संघ जवळपास वेटिंगवरती ठेवले होते. म्हणजे 48 ठिकाणी अजून 8 संघ वाढेल तर साधारणतः 56 लॉट सुद्धा करता आला असता. म्हणजे 7 नंबरपर्यंत बक्षीस ठेवावं लागलं असतं. आणि पुढल्या वर्षी ते पण आपण करूया. तब्बल या स्पर्धेमध्ये 56 संघ घेऊ. कारण या मैदानावरती नक्कीच एक प्रत्येकाचं स्वप्न असतं की आम्हाला खेळायचं आहे. आणि त्यासाठी मला सुद्धा आमच्या पंचक्रोशीमधून जेव्हा बोरपाडा किंवा वनवली केलं तेव्हा बऱ्याच जणांचे कॉल आले की आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी संधी आहे का. परंतु मित्रांनो ऑलरेडी 10 ते 12 टीम वेटिंगवरती आहेत. सो पुढल्या वर्षी आपण बघूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. नक्कीच कनकेश्वर आपले जे सर्व मंडळाचे सदस्य त्यांचा आभार व्यक्त करूया. चांगला बॉल तितका चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने गेला. वेगवान अर्थातच या ठिकाणी मात्र खेळाडू येईल वेगानं. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 1-1 धाव 2-2 धाव घेतल्या जात आहेत. चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. परंतु मोठे फटके जर आले तर एक चांगलं टार्गेट सेट होईल यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. सुमित पत्रेने आतापर्यंत षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे. एक चांगला इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. नेहमीच त्याची इकॉनॉमी फार कमी ठेवतो. प्रतिस्पर्धी संघाला दबाव टाकण्याचा प्रयत्न. आपल्या ओव्हर्समध्ये 6 ते 7 धावा देण्याचा प्रयत्न. त्याच्याहून जास्त धावा कधी पाहायला जास्त मिळत नाहीयेत. वेगवान बॉल आणि आता मात्र चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेनं गोईच्या वेगाने गेला. सीमारेषा पार. 22 रूपात चौकार. पाटील आला नाही आता आमचे भूपेंद्र शेठ आले पण आता गेलेत सुद्धा. जाऊया मॅचच्या दिशेनं. आता मॅच इंटरेस्टिंग होईल यामध्ये शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत. एका बाजूला एक वेळ थळ संघ म्हटलं की नेहमीच मुरुड तालुक्यामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी नंबर मारलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर अर्थातच सुरई संघ देखील तितकाच एक बलाढ्य संघ आहे. 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा थरा, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध आज या ठिकाणी अनुभवाला मिळते आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल राईट मोर द विकेट. पण संशय डाव्या बाजूला मारा करतोय. मोठा फटका खेळायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. इथे बघा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून तुम्हाला चालणार नाहीये. कारण आताचं क्रिकेट आपण पाहिलं तर आपल्याकडे 10 ओव्हर्स नाही किंवा 15 ओव्हर्स नाही आहेत. आपल्याकडे फक्त 4 ओव्हर्स आहेत. मग या 4 ओव्हर्समध्ये मित्रांनो प्रत्येक ओव्हर स्लॉग ओव्हर आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला हाणामारी करायची आहे. सिंगल डबलला प्राधान्य द्यायचंच आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की 4 ओव्हर्समध्ये 50, 60, 70 धावा करायच्या असतील तर आक्रमक किंवा त्याच वेळेला हल्लाबोल करावा लागेल. पुन्हा एकदा सुमित पत्रेचा पुढील बॉल.
फुल टॉस बॉल ग्लान्स करायचं होतं, वेगानं चेंडू मात्र बॅकवर्ड स्पेलेक्सच्या दिशेने गेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार तोपर्यंत मात्र चेंडू सरळ गेला सीमारेषे पार. येतो चौकार. ड्रीम्स cricket.in माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह आनंद सर्व प्रेक्षक मात्र घेत आहेत. चेंडू द्या मैदानामध्ये लगेच. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आलेले आहेत. येणारे 18 बॉल्स पाहूया काय होणार. प्रथमतः माऊ अर्थात एकविरा थळ या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि या संघामध्ये नावं सर्वांना परिचित आहेत. त्याच्यामध्ये आदिल कुरेशी आहे, त्याच वेळेला आपण पाहिलं तर नागेश सीद असेल, त्याच्याबरोबर यंग टॅलेंट देखील आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. आणि नवीन आपण पाहतोय अर्थातच गोलंदाज या ठिकाणी ISPL आपण आता स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये विजेता संघ होता. त्या संघाचा एक मेंबर, त्या संघातील खेळाडू आपण आर्यन खारकर याला मैदानावरती आपण पाहतोय. अभिमान अलिबागची शान आहे. आम्हाला सुद्धा अभिमान आहे की आपल्या अलिबाग तालुक्यामधील खेळाडू मात्र ISPL मध्ये सुद्धा पोहोचला. आणि आता येणाऱ्या आगामी काळामध्ये मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स करून असे अनेक खेळाडू आहेत जे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा खेळायला जावे हीच आपण अशी एक अपेक्षा करूया. त्यासाठीच आपण या स्पर्धा घेत असतो. प्रीमियर लीगचं सुद्धा आता नवीन ट्रेंड आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आलाय. बिग बॅश शतक आपण पाहिली आणि पुन्हा एकदा आमदारांच्या माध्यमातून प्रीमियर लीग होणार आहे. चांगला बॉल आहे, फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. ओहो, प्रयत्न मात्र चुकला. एक धाव घेतली गेली. एक धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावेल. 11 धावा फलकावरती आलेले आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, परंतु अजूनही मोठे फटके मात्र पाहायला मिळत नाहीयेत. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसामध्ये आता कोणता संघ पुढे जाणार. पहिल्या दिवसामध्ये साई आवास या संघाने अंतिम 5 मध्ये धडक मारली आहे. त्यानंतर शिवबा हाशिवरे या संघाने देखील अंतिम 5 मध्ये धडक मारली आहे. आणि अजून मात्र येस अंतिम 6 मध्ये धडक मारली आहे. आणि अजून देखील आपल्याला 4 संघ मिळणार आहेत जे अंतिम 6 मध्ये जाणार आहेत. त्यासाठी हे प्रयत्न, त्यासाठी हा खऱ्या अर्थानं मेहनत ही आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आर्यन, चांगला बॉल आहे, यॉर्कर करण्याचा प्रयत्न, लॉंगॉनच्या दिशेमध्ये हा बॉल गेला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेवरती फोकस केला जातोय, परंतु मित्रांनो एक धावेने काही होणार नाहीये. जिंकायचं असेल तर मोठे फटके येणे अपेक्षित आहे, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये चांगली मोठी नावं आहेत जी सतत एकविरा थळी या संघाहून क्रिकेट खेळत असतात. सुरेश संघाला सुद्धा नक्कीच एक मनामध्ये मानस असेल की आपण आता दुसऱ्या तालुक्यामध्ये आलोय, त्यामुळे इथून आपला नंबर घेऊनच जायचा आहे आणि या उद्देशानं त्यांचा खेळ मात्र सुरू आहे. हा प्रचंड वेग आहे, वेगावरती स्वार झाले होते. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल धाव मात्र घेतली गेली. एक धावेच्या साह्यानं संघ पुढे सरकत आहे. 13 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. बघा 13, 17 असं शुभ अशुभ बऱ्याच वेळेला क्रिकेटच्या भाषेमध्ये समालोचक सांगत असतात, पण मित्रांनो ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. 13 आणि 17 शुभ अशुभ असं काही नसतं. नंबर इज नंबर, त्याच्यामध्ये शुभ अशुभ असं काय. तुमच्या कर्तृत्वावरती विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही यश प्राप्त करू शकता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कार्पेटचा आधार घेतला. एकच सिंगल धाव मात्र घेतली. एक धावेने काही होणार नाहीये. मी अगोदरपासून तेच सांगतोय की जर मध्येच एखादा चौकार षटकार आला तर धावसंख्येला चांगला आकार मिळेल. 14 या धावसंख्येपर्यंत आपण नक्कीच आर्यनने बघा पहिल्या 4 बॉलवरती फक्त सिंगल धावच खर्च केली आहे. 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा आल्यात. आता शेवटचे 2 बॉल्स शिल्लक असतील. चांगला क्लास आहे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे आर्यन खारकरकडे. पुन्हा एकदा या वाईड यॉर्कर चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु पंच शरद पाटील यांचा वाईट बॉलचा इशारा. एक सिंगल धाव ॲड होते. एक धाव पुढे सरकत आहेत. एक धाव मात्र आता वाढताना पाहायला मिळेल. 15 धावा फलकावरती आल्यात. अतिशय शांत गतीने चालणारा हा सामना आपण पाहतोय. संत गतीने चालणारा सामना.
चौकार मात्र येणं पूर्णपणे बंद झाले. हा टप्पा पडला, स्लॅटली टर्न झाला, पंचाकडे दाद मागितली आहे. 5 बॉल कंप्लीट झालेत. 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी हाताळली एकविरा थर्ड संघाचा खेळाडू, कारण त्याला देखील माहिती आहे कमी धावसंख्येवरती रोखलं तर जिंकण्याचे चान्सेस हे बऱ्याच अंशी वाढत असतात आणि तोच प्रयत्न येथे आर्यन खारकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शेवटचा बॉल या षटकातील शेवटच्या बॉलवरती मात्र सरळ दाखवलंय सीमारेषेचा रस्ता, सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. भरपूर सारं युद्ध चालू आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये तरी देखील यूट्यूबमध्ये या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. थेट इराणवरून सुभाष गुरव जे आमचे अर्थातच या मंडळाचे सदस्य आहेत, ते इराणवरून थेट या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ड्रीम्स cricket.in या चॅनलच्या माध्यमातून मात्र हा आनंद या स्पर्धेचा घेत आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय श्रेयस पत्रे मैदानावर आलेला आहे. श्रेयस पत्रे म्हटलं की नक्कीच नेहमीच त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगली गोलंदाजी सदैव पाहायला मिळते आणि आज आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा राईट आर्मवरती विकेट. पहिलाच बॉल असेल धाफलकावरती. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 21 धावा आल्यात. हो मोठा फटका खेळायचा होता, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. तिसरं षटक हाताळत असताना श्रेयस पत्रे पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर सुमेध 10 धावा दिल्या. त्यानंतर आर्यन आला. आर्यनने एक चेंडू थोडासा खराब टाकला होता आणि त्याचमुळे मात्र इथे धावसंख्या खर्च केली होती आर्यननं. आता या तिसऱ्या ओव्हरमध्ये श्रेयस पत्रे म्हटलं की जादूमय गोलंदाजी नेहमीच त्याच्या वतीनं पाहायला मिळते. टप्पा पडला की आतल्या दिशेनं बाहेरच्या दिशेनं. चांगला बॉल आहे. टप्पा अगदी खुला टप्प्याचा होता आणि इथे नामी संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. अगदी जवळ होतं त्या ठिकाणी, फक्त हिट करायचं होतं परंतु तेही संपलं नाहीये. एक धाव घेतली. एक धावीच्या साह्यानं पुन्हा एकदा इथे हळूहळू का होईना धाव फलक पुढे सरकते. 22 धावा धाव फलकावरती आल्यात. 4 ओव्हरचा सामना मित्रांनो आणि अशा वेळेला तुम्हाला आता मोठ्या फटक्यापासून कोणत्याही प्रकारचा इथे पर्याय नाहीये. ऑन साईडला आपण विरचना पाहू शकता, फलंदाजासाठी या ठिकाणी सजली आहे. लॉंग ऑन आहे. त्यानंतर एक काऊ कॉर्नर मिड विकेट देखील तैनात केलाय. पुन्हा एकदा श्रेयस पत्रे. डीजे आपण पाहतोय साई अँड सान्वी साऊंड, सुरेश गुप्ता यांचा हा संपूर्ण सेट आपण पाहतोय साऊंड सिस्टीमचा. शफल झाले. ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटची एज घेतली आहे. सगळं त्या ठिकाणीच चेंडू थांबलेला आहे. धावा मात्र येत नाही. धावा संख्येवरती लगाम लावण्याचं काम मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा दफलकावरती आल्यात. श्रेयस पत्रे पुन्हा एकदा चांगला बॉल, तितका चांगला फटका. चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी अजिंक्य मात्रे पकडल्या कॅच, फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय. ज्या खेळाडूंना मुरुड तालुक्यामधून आपल्या क्रिकेट खेळाचा प्रवास सुरू केला, मग आपल्या ग्रामीण संघामधून खेळत असताना नेहमीच आणि चांगली कामगिरी केली आणि तदनंतर शिवतेज या खेळाडूचं नाव संपूर्ण मुरुड तालुका असेल अलिबाग तालुक्यामध्ये पाहायला आपण बघितलं. लेदर क्रिकेट असू द्या किंवा टेनिस क्रिकेट असू द्या, दोनही फॉर्मॅटमध्ये ज्याचा खेळ नेहमीच आपण पाहिला.
ग्रामीणच्या स्पर्धा असू द्या किंवा व्यावसायिक स्पर्धा असू द्या, या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून सुद्धा शिवतेजला आपण सातत्यानं पाहिलं. तो शिवतेज आता आपल्या संघासाठी कशा पद्धतीने कामगिरी करेल. जिंकायचं असेल तर मोठे फटके येणं तितकेच गरजेचं असतील. आहा, ज्याची तारीफ केली त्याच्या बॅटमधून त्याच लेवलचा फटका, स्विचिटचा फटका, षटकार. बघा शिवतेज यावर्षी थोडासा क्रिकेटमध्ये तेवढी काही त्याची बॅट किंवा तेवढा त्याचा खेळ या वर्षामध्ये दिसला नाहीये, परंतु क्लास आहे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे. त्यामुळे आपल्या संघाला नेहमीच तो चांगल्या पद्धतीचा एक सहकार्य नेहमीच करत असतो, चांगले योगदान देत असतो. ते योगदान आता देत असताना गेल्या पावली त्यांनी एक षटकार मारलाय. पुन्हा एकदा श्रेयश पत्रे एक षटकाराने धावसंख्येला चांगले एक आकार आलेला आहे. 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड. प्रथम बॅटिंग करत असताना सुरई संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वारंवार तो प्रयत्न केलात ना तर तुम्हाला गोलंदाज नक्कीच त्याचा फायदा उचलणार आहे. एखादा फटका ठीक आहे, परत एकदा तोच प्रयत्न केला होता. तर 3 ओव्हर्स मैदानात समाप्त झालेले आहेत. 28 धावा धावफलकावरती. आता अंतिम ओव्हर लगेच द्यायची आहे एकविरा संघ. मैदानावरती आपण जर फेरफटका मारला तर आता खूप सारं डिफेक्टर आपल्याला पाहायला मिळते. गवत पूर्णपणे ओलं झालेलं आहे, त्याच्यामुळे जर चेंडू कार्पेटच्या आधारे गेला तर नक्कीच ओला होणार आहे. त्यामुळे धावगती आता आपल्याला कमी पाहायला मिळेल. अगदी जेव्हा आपण या रात्रीमध्ये सामने सुरू केले तेव्हा या ठिकाणी तेवढं काही दवबिंदू नव्हते, तेव्हा स्कोर अगदी मोठा होत होता. पण जशी रात्र पुढे गेली तसं आता स्कोरचं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला लागलं. आपण जिथे आता आपल्या गाडींवरचे सीट पाहिली तर सीट पूर्णपणे आता ओली झालेली, एवढं दवबिंदू आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सो त्याचा इफेक्ट हा नक्कीच या मॅचवरती होणार आहे. मोठे फटके मारण्यासाठी आता परफेक्ट टायमिंग करावं लागेल, अदरवाईज चेंडू मात्र काही सीमापार होऊ शकत नाही आहे. अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी ज्या खेळाडूनं एकविरा थळ संघाला कित्येक वेळेला खूप चांगल्या पद्धतीने विजय प्राप्त करून दिलेले आहे. मला सुटकुलीची मॅच अजूनही आठवते. 6 बॉलमध्ये 6 धावेची गरज असताना अशांक साखरकरने ती मॅच जिंकली होती. तोच खेळाडू आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. खत्री या नावानं संबोधलं जातं अशांक साखरकर. एक लकी चार्म. कित्येक वेळेला निर्णायक जेव्हा षटक असतं तेव्हा बोट हे अशांक साखरकरवरतीच दाखवलं जातं आणि कित्येक वेळा त्यांनी जबाबदाऱ्या त्या पूर्ण केलेल्या आहेत. आता पाहूया या 6 बॉल्समध्ये किती धावा तो खर्च करणार आहे. आहा, पहिलाच बॉल खोल टप्प्याचा डिग आउट केलं. लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू गेला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. कंजूस गोलंदाज आहे, कारण कित्येक वेळेला आपण अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी तोच येत असतो आणि मग त्या ओव्हर्समध्ये 5 ते 10च्या मध्येच धावा द्यायचे हा मानस त्याच्या मनामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव दिली आहे. 29 धावा. आहा, यॉर्कर पद्धतीचा बॉल. पुढे मात्र खुल्या टप्प्याचे चेंडू आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आहे. स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला हाणामारी सातत्यानं पाहायला मिळते, परंतु आता 2 बॉल्स इथे डॉट आलेले आहेत. एक बॉलवरती एक धाव घेतली, दुसरा बॉल डॉट आला. अजून देखील 4 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. आहा, टप्पा पडला बघा. कधी बॅक ऑफ द लेंथ, कधी यॉर्क मारण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजाला कन्फ्यूज करून टाकतोय. चेंडू टाकायचा तर त्याच्याकडे 6 टाईपचे 6 चेंडू आहेत. कधी टप्पा पडत आतल्या दिशेनं, कधी बाहेरच्या दिशेनं. चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. 2 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. 3 बॉल्स कंप्लीट झालेत. अजून देखील 3 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. चला, सामना फास्ट घ्यायचा आहे. थंडीचं वातावरण आपण पाहतोय. आता साधारणतः मार्च महिना लागला तरी थंडी कोणत्या प्रकारची हेच कळत नाही. आहा, मोठा फटका घ्यायचा होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला वेगानं आला. 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या. 2 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा बदलाव. 31 धावा, 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 31 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. बघा, जिंकायचं असेल तर आता
एक दोन मोठे स्ट्रोक आले तर काहीतरी होऊ शकेल, नाही तर सुरई संघ आपण थोडंसं या ठिकाणी मागे राहाल. कारण समोरच्या संघाला मी सुद्धा जाणतोय, आपण सुद्धा जाणताय. एक वेळ थर्ड म्हटलं की अलिबागमधील एक सुप्रसिद्ध असा हा संघ आहे आणि या संघाविरुद्ध चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. मोठे फटक्यांची गरज आहे या इनिंगमध्ये. शेवटचे 2 बॉल्स, 2 मोठे फटक्यांची नितांत गरज. हा चांगला बॉल, तितका चांगला फटका. एक धाव तर घेतली आहे, एक धावेच्या मदतीने आता धाव फलक पुढे सरकते. 32 आणि आता अंतिम बॉल. पहिल्या इनिंग मधील अंतिम बॉल आहे, शेवटला बॉल असेल. एखादा मोठा फटका आला, धावसंख्येला चांगला आकार येईल, परंतु अशांकला न देण्याची गरज. कमी धावसंख्येवरती रोखलं तर जिंकण्याचे चान्सेस वाढणार आहेत. तोच प्रयत्न अशांक साखरकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची एज घेतली आणि ते मात्र फलंदाज बाद. सो त्या प्रकारे ते मात्र करू नका. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. बापदेव बेरसे विरुद्ध जे मल्हार अलिबाग. एका बाजूला आपल्याला करण म्हात्रे पाहायला मिळेल लाईव्ह ॲक्शनमध्ये, तर दुसऱ्या बाजूला मृणाल वर्सोलकर. या दोघांमध्ये एक टफ फाईट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सो दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅचकडे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 33 धावींची गरज. शक्य अशक्य असे आव्हान आहे, परंतु मित्रांनो मॅचमध्ये काही होऊ शकतं, तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे. कारण सुरई संघामध्ये चांगली गोलंदाजी आहे, वेगवान गोलंदाज हे सुरई संघामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. त्यामुळे जर चांगली गोलंदाजी झाली तर ही मॅच देखील आपल्याला काहीतरी वेगळा रिझल्ट मात्र पाहायला मिळेल. चला सलामीची जोडी पाठवायची. एकविरा थळ, एकविरा थळ. चला लगेच आपण सलामीची पेअर पाठवायची आहे. सर राकेश गुरव, आपण टॉस करून घ्यायचं लगेच. दोन्ही संघांना आपण समान शुभेच्छा देऊया. सामना 4 ओव्हरचा राहील. चला एकविरा थळ, तर सलामीची जोडी मात्र मैदानावरती आपण पाहतोय. सौमित म्हात्रे आणि त्याच्या समवेत चला लगेच सामना सुरू करायचा आहे. सौमित्र म्हात्रे आणि प्रकाश हालेखाना मे बी त्या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी गेलेला आहे. 12-24 बॉलमध्ये आता इथे 33 धावा पूर्ण करायचे आहेत. सुरेश संघ लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. जय मल्हार अलिबाग हा संघ टॉस जिंकलेला आहे. ही इनिंग समाप्त झाली की आपण लगेचच मैदानावरती उतरायचं आहे. सर लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 24 बॉल
आणि 33 धावींची गरज. ड्रीम्स क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेत दुसरा दिवस आता अंतिम टप्प्यावरती आलाय. काही मोजकेच सामने आता शिल्लक राहिलेले आहेत. उद्या मात्र पुन्हा 7 वाजता बरोबर आपण या ठिकाणी मैदानावरती यायचं आहे. उद्या फायनल देखील आपल्याला पाहायला मिळेल T20 वर्ल्ड कपचा इंडिया विरुद्ध न्यूझीलंड. तोही सामना आपण यूट्यूबच्या माध्यमातून अर्थातच मोबाईलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. चला लगेच सामना सुरू करायचा. वेळ मात्र अजिबात दवडायचा नाहीये. चला सामना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विनोद पाटील, त्यांच्या समवेत शरद पाटील, राजेश पाटील, प्रकाश अष्टमकर, अर्पण गुरव देखील या मंडळाचे सदस्य होते. ते देखील पंचांच्या भूमिकेमध्ये होते. त्याचा देखील आपण आभार व्यक्त करूया. आपल्या मंडळासाठी खूप चांगलं सहकार्य हे त्याच्या वतीनं पूर्ण नेहमीच पाहतो. आपण जाऊया सुजाता पाटील यांच्याकडे. धन्यवाद. लो स्कोरिंग मॅच मध्ये जी सुरुवात हवी होती ना, ती सुरुवात आपण पाहतोय सुरुवात संघासाठी झाली आहे. पहिल्या चेंडूवर प्रकाश खालेकाना डगआउटचा शिकार होतोय. पहिल्या चेंडूवर विकेट गेली. ओव्हर पिच चेंडू जरूर होता. प्रकाश हालेकानानं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. मात्र आपण पाहिलं ना, हवेमध्ये असलेले मॉइश्चर, आर्द्रता यामुळे आता उर्वरित सामने लो स्कोरिंगचे होणार का? एक विराथळ संघ म्हटलं की या संघासाठी या 33 धावा म्हणजे 2-3 षटकांच्या मॅच, 2-3 ओव्हरच्या रन आहेत असं मला हरकत नाही आहे. कारण या संघाची फलंदाजीमध्ये असलेली दादागिरी आपण प्रत्येक मैदानावर पाहतोय. मिस्टर ISPL आर्यन खारकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आर्यन खारकरच्या बॅटमधून. एक ब्रँडेड फटका, चेंडू सीमा पार चौकार. यावेळेस आपण पाहतोय अनपेक्षित बाउन्स विकेट मधून प्राप्त होतोय गोलंदाजाला. अचूक टप्प्यावर चांगली गोलंदाजी, थोडीशी दुखापत झाली आर्यनला, मात्र कमबॅक केले आर्यनने देखील. आपण पाहिलं पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चौकार जरूर लगावलाय. त्यानंतर गोलंदाजानं अगदी जशाच तसं उत्तर दिलंय. संकेत हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. धावफलकावर 4 धावा लागल्यात. विजयासाठी 33 धावा अचीव करायच्या आहेत. मोठा स्ट्रोक लगावण्याचा जरूर प्रयत्न आहे. चेंडू जातोय सरळ. चांगला क्षेत्ररक्षण इथे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करू तितकं थोडं क्षेत्ररक्षकाचं. एकच लांब पल्ल्याचा चेंडू त्याने अडवला आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या मधले असलेले पोटेन्शियल, आपल्या मधले असलेले एफर्ट इथे प्रस्थापित केलेत. क्षेत्ररक्षकाने केलेली ही मेहनत नक्कीच आपण पाहतो या मॅच मध्ये नक्कीच एक चांगलं ट्विस्ट आणणार आहे. सन्मित्र म्हात्रे एक अनुभवी खेळाडू आहे, एक एक्सपिरियन्स खेळाडू, एक विराथळ संघाचा. गेले कित्येक वर्ष सातत्यपूर्ण एक वेल फिनिशर म्हणून तो ओळखला जातो. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी नेहमी देतो. इथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आणखीन एक धाव जरूर मिळते. मी मगाशीच म्हटलं होतं हवेमध्ये आर्द्रता असल्या कारणाने आउटफील्ड थोडी स्लो होत चाललेली आहे आणि या चेंडूवर देखील एक धाव मिळते. या एकेरी धावेने विचार केला धावफलकावर धावा लागल्यात 6 धावा, जिथे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. लोअर फुलटॉस मध्ये टाकलेला चेंडू जातोय सरळ. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार चौकार.
पंचांनी या चेंडूला नो घोषित केलंय. तर खरोखर खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. 33 धावा डिफेंड करायच्या जर असतील तर तुम्हाला असे चेंडू टाकून जमणार नाहीये. इथे कमबॅक करावं लागेल. या चेंडूवर फ्री हिट आहे आणि स्ट्राईक एंडला आहे मिस्टर ISPL. यावेळेस चांगला चेंडू अपील जरूर केलाय. रनआउटची संधी एकच स्वरूपात तुम्हाला विकेट मिळू शकते, ती म्हणजे रनआउट. ती संधी जरूर निर्माण झाली होती, मात्र व्यवस्थित चेंडू कलेक्ट झाला नाही. धावफलकावर धावा लागल्यात 12 धावा. जरा सराई थोडं फास्ट घेऊया. शिवतेज थोडंसं फास्ट घ्या, फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. मुरुड तालुक्यातील एक नामवंत खेळाडू शिवतेज पाटील गेली कित्येक वर्ष सातत्यपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख त्याने आपल्या तालुक्यासाठी निर्माण केली आहे. लेदर क्रिकेटचा खूप सारा अनुभव त्याच्या मागे आणि टेनिस क्रिकेटचा खूप सारी मेहनत त्याच्या मागे असा हा शिवतेज पाटील सुराई गावाचा एक आयकॉन खेळाडू म्हणून बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण आज पाहतोय. आज आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी गोलंदाजी करत असताना वैयक्तिक दुसरं षटक, 12 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला मिस्टर ISPL आर्यन खारकर. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू शिवतेज पाटील. ओहो, यावेळेस आउटसाइड द ऑफस्टंप टाकलेला चेंडू. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पहिला चेंडू हलक्या हाताने जरूर शिवतेजने टाकलाय आणि हा चेंडू निर्धावालाय. सुरुवात चांगली झाली आहे. 12 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहिलं तर एक चांगलं षटक या मॅचमध्ये कमबॅक करू शकतं सुराई संघाला. यावेळेस आपण काय बघतोय, थोडासा रनअपमध्ये गडबड झाली की घोटाळा होतो आणि घोटाळा झाला की नेहमी तोटा होतो. तोच तोटा झालाय तो सुराई संघासाठी. नो चेंडू आणि या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. फ्री हिटची नामी संधी पुन्हा एकदा आर्यन खारकर. मागच्या फ्री हिटचा तो फायदा उचलू शकला नाहीये, मात्र आता त्या या फ्री हिटचा कशा पद्धतीनं आर्यन खारकर फायदा उचलणार. मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, यावेळेस सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. प्रयत्न चांगला होता आर्यनचा. हवेमध्ये असलेला मॉइश्चर आपण पाहतोय. कृपया आउटफील्डमध्ये कोणी क्रिकेट खेळू नका. मैदानात चेंडू गेला नाही पाहिजे. या एकेरी धावेने धावफलक वाढतोय, जाऊन पोहोचतो अर्धात 14 धावा. 14 रन ऑन अ बोर्ड. सन्मित्र म्हात्रे ऑन स्ट्राईक. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा जरूर प्रयत्न होता, मात्र पंचांनी या चेंडूला स्वैर घोषित केलंय. या वाईड निशी आपण पाहिलं धावफलक एकनी वाढतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो अर्थात 15 धावा. जिथे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. शिवतेज पाटील थोडासा का होईना महागडा ठरताना पाहायला मिळतोय. एक नो आणि एक स्वैर मारा त्याच्या माध्यमातून होतोय. जिथे 33 धावा डिफेंड करायच्या आहेत ना, तिथे तुम्हाला इकॉनॉमिकल एक चांगली गोलंदाजी, चांगला स्पेल इथे टाकावं लागेल आणि जास्तीत जास्त विकेट आपल्या संघासाठी घ्याव्या लागतील. पुन्हा एकदा नो. मला नक्कीच यासीन सरांची गोष्ट वारंवार बोलावीशी वाटते. मित्रांनो, गलती करो गलतियाँ करो मगर एक गलती बार बार मत करो, दोबारा मत करो. इथे चूक करताना पाहायला मिळते. वारंवार ओव्हरस्टेपिंगचे दुसरा नो पाहायला मिळते. जिथे 33 धावा डिफेंड करायच्या आहेत तिथे अशा पद्धतीच्या चुका तुम्हाला तुमच्याच अंगलटी येणार आणि तुम्हाला पराभवाच्या जवळ नेऊन ठेवणार. मोठा स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र जीवनदान मिळणार आहे, कारण हा चेंडू आहे फ्री हिट आणि या फ्री हिट चेंडूवर एक धाव मिळते. आर्यन खारकरने देखील अशाच पद्धतीने चेंडू मारला होता. त्याचा देखील चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला आणि सन्मित्राचा देखील चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. धावफलकावर एक धाव जाऊन वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 17 धावा.
इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि हा चेंडू जातोय निर्धाव. या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. 17 धावा फलकावर लागल्यात. विजयासाठी 33 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने भिरकावलाय. आर्यन खारकरच्या बॅटमधून एक ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. तीस धावा. तेरा चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. एकाच स्ट्रोकनं नक्कीच या मॅच मध्ये एकविरा थळ संघाला आपण पाहिलं तर एका चेंडू षटकाराने आपण या मॅच मध्ये एकविरा थळ संघाला थोडंसं वरचढ करून सोडलंय. आणखीन एक चेंडू मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र एक ब्लाइंड स्ट्रोक आर्यन खारकरने मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि हा चेंडू जातोय निर्धाव. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर थोडंसं मॅरेथॉन षटक, लांबलचक षटकाची इथे समाप्ती झाली आहे आणि या लांबलचक षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात 23 धावा. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर अजिंक्य येतोय. सराई थोडं फास्ट घेऊया आपण. 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. अजिंक्य कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. एक लेफ्ट हँडर फलंदाज सन्मित्र, एक अनुभवी फलंदाज आहे. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू, मोठा स्ट्रोक लगावण्याचा जरूर प्रयत्न. राज चेंडू खाली आणि सन्मित्र मात्रे बॅक टू द पवेलियन. डीजे साई सानवी. विकेट आली आहे. मॅच मध्ये थोडंसं ट्विस्ट निर्माण झाली. आदिल कुरेशी नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आहे. आदिल कुरेशीला हे आव्हान 2-3 चेंडूंचं असणार आहे. याची पूर्वकल्पना आदिलने डोक्यात बांधली असेल. मात्र आदिलकडे कोणतं प्लॅनिंग आहे. या 11 चेंडूंमध्ये मला 10 धावा बनवायच्यात. माझी रणनीती कशी असणार. मोठा स्ट्रोक, खाईन तर फटक्याशी नाहीतर उपाशी. आदिल कुरेशीच्या बॅटमधून एक ब्रँडेड षटकार. आपण पाहिलं ना, एकविरा थळ संघाचा पारद कुठेतरी जड होताना पाहायला मिळते. सरळ बॅटने एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण. सराई संघाचा विचार केला तर या मॅच मध्ये झाले त्यांच्या माध्यमातून. मात्र धावफलकावर फक्त 4 षटकांमध्ये 33 धावा त्यांनी बनवल्या होत्या. 53 जर धावा 50-55 धावा जर बनवल्या असताना तर या मॅच मध्ये त्यांनी देखील कमबॅक केलं असतं आणि चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला असता. शिवतेजचा एक षटकार वगळता मोठे स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले नाही. राज अक्षरशः अपयशी ठरला. त्यानंतर मात्र कोणताही फलंदाज मोठी इनिंग बिल्ड करू शकला नाहीये. एक चांगला स्ट्रोक, इथे एक धाव जरूर मिळते.
या एकेर धावेने जर विचार केला धावफलक वाढतोय, जाऊन पोहोचतोय अर्थात 31 धावा. अजूनही 2 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. आदिल कुरेशी ऑन स्ट्राईक आहे. मोठा स्ट्रोक लगावण्याचा जरूर प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि ह्या चेंडूवर मिळतात 6 धावा. आदिल कुरेशीच्या बॅटमधून विनिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये एकविरा थळ हा संघ विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.